नमस्कार मित्रांनो, मी आता चणात उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता. चण्याला जे आहे तिसरं पाणी आता लावलेलं आहे आणि याला थोडं पतला पतला एकरी 20 किलो याप्रमाणे युरिया जे आहे मी टाकत आहे आणि स्प्रिंकलरचं पाणी 3-3 तास अशा हिशोबाने मी जे आहे तिसरं पाणी देणं चालू केलेलं आहे. पहा मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे हे चणा आहे आणि याला आता 4 ते 5 दिवस झाले, डवरणी झालेली आहे. यामध्ये सध्या मर रोग वगैरे कुठे काही दिसत नाही आहे आणि हे तिसरं पाणी जे आहे सध्या लावलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. झाड जे आहे सध्या चांगल्या कंडिशनचं आहे. मी यामध्ये पहिली फवारणी रोको आणि ह्युमिक ॲसिडची घेतलेली आहे आणि एकट दुकट असे फुलं जे आहे आता या चण्याला येत आहे. पहा, आणि यानंतर जे आहे पाणी दिल्यानंतर जे काही तण वगैरे असेल चण्यामध्ये ते मजुराच्या हाताने जे आहे काढून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. आणि त्यानंतर पुन्हा एक फवारणी घेणार आहोत आपण बुरशीनाशकाची. त्यावेळेस मी तुम्हाला सांगेलच. तर मित्रांनो, हे पहा, तिसरं जे पाणी आहे मी लावलेलं आहे चालू आहे आणि चण्या जे आहे ते खूप सुंदर असा बनलेला आहे, निरोगी असा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. पहा, तर अशा कंडिशनमध्ये आहे सध्या. तर मित्रांनो, चण्याला जे आहे जास्त पाणी देण्याची गरज नसते, त्यामुळे याला मी फक्त 3-3 तासाचे जे आहे स्प्रिंकलरद्वारा पाणी देत आहे. 3 तासाची जी आहे एक शिप राहणार आहे. तर 3 तासाच्या नंतर तुम्ही पण जर असाल शेतकरी तर 3 तासाच्या वर तर पाणी देऊ नका, कारण त्यामुळे काय होते, बुरशीचं प्रमाण जे आहे चण्यामध्ये वाढते आणि तिथे जे आहे चणा पिवळे पडण्याची शक्यता दाट असते आणि तिथे मर रोगसुद्धा पण हे जास्त प्रमाणात येते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही माहिती देत आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा माहिती कशी वाटली ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.